फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज ओम अँड यू आर वॉचिंग राईट टू राईट. आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत सुंदर असा व्हिडिओ, ज्यात मी तुम्हाला समजून सांगणार आहे की प्रसंग लेखन हे कसे करावे. मराठी उपयोजित लेखनातील एक प्रकार म्हणजे प्रसंग लेखन. प्रसंग लेखनाचा प्रश्न हा मराठी उपयोजित लेखनात व्याकरणात परीक्षेच्या एका भागात नेहमी येत असतो. तर तुम्हाला ते कसे करायचे आणि तो निबंध कसा लिहायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे टॉपिक असेल मी पाहिलेली गावची जत्रा. चला तर मग काही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग काही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. लेट स्टार्ट. सुरुवातीला तुम्हाला जर प्रसंग लेखन लिहायचं असेल, तुम्हाला अशा पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये लिहायचं आहे की तुम्ही एखादी स्वतःसोबत झालेली घटना प्रस्तुत करत आहात किंवा तुम्ही तुमच्यासोबत झालेला एखादा एक्सपिरियन्स शेअर करत आहात. असं तुम्हाला प्रसंग लेखन करायचं आहे. तर मग प्रसंग लेखन करताना नेहमी थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, म्हणजे दुसऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही तर स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याला लिहिलं जातं. जसं की आपण निबंध लिहितो. चला तर असंच एक किस्सा किंवा असेच एका मुद्द्यावर आपण पाहूया आजचा व्हिडिओ. गावातील जत्रा अनुभवणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो. मी अशाच एका गावाच्या यात्रेला गेलो होतो आणि त्या दिवसाच्या आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत. ती यात्रा माझ्या मनात अजूनही ताजी आहे. ती यात्रा माझ्या आजीच्या गावी नवरात्राच्या काळातील होती. सकाळी लवकरच आम्ही गावात पोहोचलो. गावात भरजरी लखलखीत सजवलेला सजावटीचा रथ उभा करण्याची तयारी सुरू होती. मेन मुद्दा म्हणजे काय तर प्रसंग लेखन लिहिताना तुम्हाला मुळात पहिल्यांदा प्रश्नात तुम्हाला किती शब्दांत लिहायचं आहे ते दिलेलं असतं. त्यानंतर असं तुम्हाला निबंध लेखन करायचं असतं की मेन टॉपिकपासून न हलता मुद्द्याला अनुसरून लिहायचं असतं. बरेच मुलं किंवा बरेच विद्यार्थी काय करतात, निबंध लेखन करताना 2 पॅराग्राफ 3 पॅराग्राफ लिहितात मुद्द्याला अनुसरून, नंतर काही वेगळीच कथा किंवा कादंबरी लिहायला सुरुवात करून देतात. तसं न करता मुद्द्याला अनुसरून, मुद्द्याला धरून काही मोजक्या शब्दात विषयाला अनुसरून निबंध लेखन करायचे असते. चला तर मग निबंध. गावात सगळीकडे सजावट केलेली होती. ठिकठिकाणी तोरणं, झेंडूचे फुलांचे हार आणि रंगबिरंगी पताका लावल्या होत्या. गावाच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या उत्साहात सर्वजण आनंदित होते. आम्ही मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. फुल, नारळ आणि उदबत्त्यांच्या सुगंधाने मंदिर भरून गेलं होतं. गावकऱ्यांनी एकत्रित येऊन केलेल्या आरतीच्या आवाजात एक वेगळाच भक्तिमय भाव होता. आरतीनंतर गावभर पालखीचा उत्सव सुरू झाला. ढोल, ताशे, लेझिम आणि फुगड्यांनी वातावरण भारून गेलं. तर तुम्ही सगळ्यांनीच तुमच्या गावच्या किंवा एखाद्या जत्रेला जाऊन त्याचा अनुभव घेतला असेल. किती उत्साहपूर्वक वातावरण असतं ते. तर तुम्हाला त्याबद्दलच लिहायचं आहे. मुळात निबंध लेखन करताना जे शब्द तुम्हाला तुमच्या शब्दकोशात आहेत, म्हणजे काही जे शब्दकोश असतात ना, तुम्हाला जे शब्द माहीत आहे तेच लिहावे मुख्यतः. आणि मुख्यतः मराठी लिहिताना मराठीचाच वापर करावा. काही जण निबंध लेखनात पारिभाषिक शब्द म्हणजे जसे हिंदी आणि इंग्लिश शब्द वापरतात. मराठीच्या पेपरात, मराठीच्या परीक्षेत मराठीच लिहिलं गेलं पाहिजे. चला तर मग पुढे पाहूया. आरतीनंतर गावभर पालखीचा उत्सव सुरू झाला. ढोल, ताशे, लेझिम आणि फुगड्यांनी वातावरण भारून गेलं. पालखी सोहळ्याच्या मागोमाग सगळी मंडळी नाचत गात चालत होती. गावकऱ्यांच्या उत्साहाने पूर्ण वातावरण आनंदाने झळाळून गेलं होतं. यात्रेतल्या जत्रेने मला विशेष आनंद दिला. जत्रेत छोटी छोटी खेळणी, रंगीबिरंगी वस्त्र आणि विविध खाद्यपदार्थांची दुकानं
लागली होती. मी गरमागरम भेळ, चुरमुऱ्यांचा लाडू आणि जलेबीची चव घेतली. झोपाळ्यावर बसून डोक्यावरच्या झाडाच्या फांद्या पाहत मी खूप मज्जा केली. लहान मुलांच्या आनंदाने ओसंडून वाहणाऱ्या चेहऱ्यांनी मला पुन्हा लहानपणाची आठवण करून दिली. तर मोजक्या शब्दात पॅराग्राफ सोडून आणि सोप्या आणि सुंदर अक्षरात तुम्हाला जर निबंध लेखन करता आले तर तुम्हाला पूर्ण गुण किंवा पूर्ण मार्क्स मिळेल. संध्याकाळी गावात लोकनाट्य आणि तमाशाचा कार्यक्रम झाला. भारुडाच्या गाण्यांनी आणि नाटकाच्या नटांमधल्या अभिनयाने सगळ्या गावकऱ्यांना खिळवून ठेवले. मोठ्या लहान वृद्ध सगळेच या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. ती यात्रा मला गावाच्या संस्कृतीचं महत्त्व आणि आपलेपणाचा मोह शिकून गेली. देवाच्या पूजेसोबतच लोकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केला होता. ही यात्रा माझ्या जीवनातील एक सुंदर अनुभव ठरला. तर कोणताही निबंध लिहित असताना त्याचा शेवट खूप महत्त्वाचा असतो. कोणताही निबंध लिहित असताना त्याचा निष्कर्ष खूप महत्त्वाचा असतो. त्याचा शेवट एका निष्कर्षासोबत करणं गरजेचं असतं. तर इथे जी एक लाईन आहे, ही यात्रा माझ्या जीवनातला एक सुंदर आणि अनोखा अनुभव होता किंवा ठरला. ही लाईन त्या निष्कर्षाला उद्देशून लिहिली आहे. चला तर मग तुम्ही आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर पाहिलाच असेल तर माझा प्रसंग लेखनातील जुना व्हिडिओसुद्धा पाहूनच घ्या, ज्याचा विषय होता माझी झालेली फजिती. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तोही सुद्धा पाहून घ्या. प्रसंग लेखनाचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता. चला तर मी तुम्हाला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. चॅनल नवीन असेल तर चॅनलचे सगळे व्हिडिओ पाहून लाईक करून टाका. आणि तुमच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी माझ्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ असेल, त्यांना चेकआउट करा. चला तर बाय बाय.